काय ऐकलंस का? मी जरा चेंज करून येतो, माझ्यासाठी पाणी काढून ठेव. तुला कळत नाही का किती गार पाणी काढलंयस तू? काय झालं? एवढं गार पाणी थंडीत एवढं गार? कळत नाही तुला? एवढं गार काढतात? ए जरा चहा घेऊन ये का एक कप. अगं ए दिसत नाही का? एवढा थंड चहा दिलास मला? बाहेर एवढं गार वातावरण आहे म्हणून मी गरम चहा तुझ्याकडे मागितला तर तुम्हाला आणून थंड दिलास. काय एवढ्या थंडीची बाहेर कुठे चाललीस तू? आणि मग तुझं स्वेटर कुठे आहे? तुला एवढं कळत नाही? बाहेर एवढी थंडी आहे, तू मगाशी मी आलो तेव्हा मला गार पाणी अंघोळीला दिलंस, नंतर गार चहा आत्ता आणून दिलास, आणि आता ती मुलगी खेळायला चालली आहे तर तुला स्वेटर नाही देत आहेत. एवढी थंडी असून पण तुला हे कळत नाहीये? नमस्कार, 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे ब्रेक पॉइंट. अतिशय दुर्दैवी घटना. शूरवीर लान्स नाईक हनुमंतप्पा कोपर यांची अखेर प्राणज्योत मावळली. 6 दिवस 25 फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून सुद्धा आपल्या हातातील शस्त्र न सोडता आपला जीव मुठीत धरून राहिलेले हनुमंतप्पा यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला. तर आत्ताच आपण पाहिलं की सियाचीनमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये आपल्या देशाचे रक्षण करताना 10 आपले सैनिक गाडले गेले. तर त्या 10 सैनिकांपैकी 5 सैनिक आपल्याला त्या शोध मोहिमेमध्ये मिळालेले आहेत. जेव्हा एखादा सैनिक सियाचीनसारख्या 40°C तापमान असलेल्या भागामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल टाकून उभा असतो आणि आपण फक्त टी व्हीवर पाहतो की ते आपल्या प्राणाची बलिदान करण्यासाठी कोणत्याही संकटाला तोंड देण्याची शक्ती आपल्या मनामध्ये ठेवतात. आपणही थोडासा विचार केला पाहिजे. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबाचा विचार करतो. त्यांच्याही कुठेतरी मनामध्ये असेल का आपलं कुटुंब, आपली बायको मुलं, आपले आई वडील आपली काळजी करत असतील, पण आपण फक्त त्यांच्याकडे एक सैनिक म्हणून या दृष्टीनेच पाहतो. फक्त रक्षण करते, त्यांच्या कोणत्याही भावना नसलेले ते फक्त आपल्या देशाचं संरक्षण करणार, आपल्यासारख्या सामान्य लोकांचा जीव वाचवणार. आपण फक्त पाहत राहणार. आपण विचार केला पाहिजे की एवढ्या मोठ्या सियाचीनसारख्या थंड वातावरणामध्ये रात्रंदिवस उभे असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक विचार येत असेल की आपणही आपल्या कुटुंबाला भेटावं, आपल्या कुटुंबाची विचारपूस करावी, त्यांना आपल्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घ्यावं, थोडासा वेळ त्यांच्यासोबत घालवावा, हे कुठेतरी त्यांच्या मनात वाटत असेल. आपण फक्त आणि फक्त आपला स्वार्थ आणि आपला स्वार्थ, ज्याप्रमाणे शहरी भागात राहणारा एखादा सामान्य माणूस थंडीपासून बचाव करण्यासाठी एवढी झटपट करत असतो, तर तुम्हीच विचार करा का सियाचीनसारख्या 40° उणे भागामध्ये एखादा सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या देशाचं, आपल्या सामान्य माणसाचं रक्षण करण्यासाठी तिथे उभा असतो. एवढा मोठा बर्फाचा अपघात होऊन सुद्धा तो आपल्या हातातील शस्त्र न सोडता ज्याने आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी उभं राहण्याचं धाडस दाखवलं.
विचार करा, तुम्हीच विचार करा, हनुमंतप्पा आपल्यासाठी कोण? पाहत राहा 24/7. धन्यवाद.